नमस्कार मित्रांनो, आज तुम्ही बघणार की आधार कार्ड डाउनलोड कसं करायचं. जर तुमचं आधार कार्ड हरवलंय किंवा तुमच्यावर पूर्ण जन्मतारीख नसाल तर तुम्ही ते घर बसल्या 1 रुपया न खर्च करता डाउनलोड करू शकता किंवा त्याच्यावर पूर्ण जन्मतारीख आणू शकता. आता ते कसं करायचं ते तुम्हाला मी ऑनलाईन सांगतो. त्याच्यासाठी तुम्हाला ब्राउझर ओपन करायचं, त्याच्यानंतर जायचं तुम्हाला गुगलला गेल्यावर इथं सर्च करायचं ई आधार टाकायचं. त्याच्यानंतर पहिली लिंक राहील तुमची गेट आधार युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, ती ओपन करायची. ती लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला जायचं तिथं माय आधारवरनं तुम्हाला डाउनलोड आधारमध्ये जायचं. त्याच्यानंतर तिथं येईल तुम्हाला आधार नंबरवर डाउनलोड करू शकता किंवा जर तुम्ही नवीन आधार कार्ड काढलं आहे तर तिथं एन्व्हायरमेंट ID नंबर याच्याने पण करू शकता. पण आपल्याला आता करायचं आधार नंबरने, तर तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकावा लागेल. तर तो आधार नंबर टाकायचा. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जो साईडला कॅप्चा दिला असेल तो कॅप्चा तुम्हाला तिथं एंटर करायचं. तुम्हाला कॅप्चा एंटर झाल्यानंतर सेंड OTP, हा OTP तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरला जाईल जो तुमच्या आधार कार्डला लिंक असेल. त्या मोबाईलला गेल्यानंतर खाली तुम्हाला इंटर OTP ऑप्शन येईल, तर तो OTP तुम्हाला एंटर करायचा. तो 6 अंकी असेल OTP. जर तुम्हाला मास आधार डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही तिथं टिक करू शकता डू यू वॉन्ट मास आधार, तर तुमचं मास आधार डाउनलोड होऊन जाईल. तिथं व्हेरीफाय आणि डाउनलोड. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड डाउनलोड होऊन तयार झालंय. आता तुम्हाला आधार कार्ड फाईल ओपन करण्यासाठी जी PDF आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक पासवर्ड लागतो. आता तो पासवर्ड असतो तुमच्या नावाचे आधीचे 4 अंक जे तुम्हाला कॅपिटलने टाकायचे आणि त्याच्यानंतर आता तुमचं जन्मवर्ष ते तुम्हाला इथे टाकायचं. बघू शकता तुमचं आधार कार्ड इथं पूर्णपणे डाउनलोड झालंय. थँक्यू, धन्यवाद.